की एखाद्या रौद्ररम्य कड्यावरनं जलप्रपात पडतोय, तो पांढरा शुभ्र फेसाळता आणि त्याकडे किती बघितलं तरी मन भरत नाही, असे महाराजांचे अनेक पराक्रम आहेत. तेच पाणी जेव्हा नदी म्हणून व्हायला लागतं खालती येऊन आणि नदी फुगते, म्हणजे जवळपास पूर आल्यासारखी स्थिती असते, अशा स्थितीत नदीचं वरचा जर पाणी असतं ते खूप संथ भासतं. पण जेव्हा माणूस पोहायला उतरतो त्याच्यामध्ये तेव्हा कळतं आतमध्ये काय ओढ आहे. वा. दक्षिण दिग्विजयाबाबत जेव्हा तुम्ही अभ्यास करायला लागता किंवा त्याबाबत वाचायला लागता, त्यामध्ये किती लोकांचे काय काय होते, किती नवीन नवीन लोक त्यामध्ये येत आहेत, महाराजांनी त्याच्यामध्ये किती बारकाईने लक्ष घातलं होतं, महाराज किती सावधपणे या सगळ्याकडे बघत होते, हे बघितल्यानंतर आपल्याला हे सगळं कळतं. लक्षात घे, महाराज मोठे का आहेत? महाराज अजिबात लढाई न करता किंवा लढाईत स्वतःचं कमीत कमी नुकसान करून खूप मोठा फायदा महाराज नेहमी प्राप्त करताना आपल्याला दिसतात. एका मुस्लिम पातशाहीत हिंदू वजीर होतं, नाही आहे दुसरे उदाहरण नाही. त्यामुळे ही एका पद्धतीने क्रांतिकारी घटना आहे. पुढच्या सगळ्या हालचाली बघता मादण्णा आणि महाराजांचा चांगला संबंध परस्परांशी होता, पण ना ते विजयनगरचं हिंदू साम्राज्य जे असताना गेलं, ती हिंदू शक्ती परत वाढावी हे जसं महाराजांचं स्वप्न होतं तसं मादण्णांचंही स्वप्न होतं. आणि जेव्हा दोन समविचारी लोक दोन वेगवेगळ्या हॉटस्पॉटवर उभे राहून एकमेकांशी डील करत असतात तेव्हा काहीतरी भव्य घडायला सुरुवात होते. करेक्ट. त्याची जी परिणिती आहे ती पुढे आपल्याला दक्षिण दिग्विजयाच्या दृष्टीने मिळते. मराठा राजा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य नव्हे, कारण बाकीच्या दोन शाह्या आहेत वरती मुघल बसलेत. असं असताना एक हिंदू राज्य निर्माण झालेलं. सगळ्या आपल्या भावना दूर ठेवून फक्त राजकारण म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे, यापुढे महाराजांची प्रत्येक कृती ही अभिषिक्त राजा म्हणून आहे. काहीतरी सही शिक्का आहे, त्याला काहीतरी एक सिंहासन आहे, राजधानी आहे ऑफिशियल. 72 सालीच जर त्यांचं एवढं वजन असेल तर राज्याभिषेक झाल्यावरती त्याचे रिपलिकेशन्स प्रत्येक सत्तेमध्ये काय गेले असतील याचा विचार आपण केला पाहिजे. तर महाराजांची त्यावेळी दहशत इतकी होती की ह्यांना जो कोणी माणूस भेटतो तो काही जिवंत वाचत नाही अशी ती साधारणतः. तर जैसा अफजल खान बुडविला की शास्ता खान बुडविला, की आग्र्यात जाऊन पाचशाच पराक्रम दाखवला, ऐसा अनर्थ येथे झाल्यास काय करावे. त्यावर मग ते बेलपत्र, भंडारा आणि जे काही उचलून शपथ वगैरे सगळ्या विधी झाला की असं काही होणार नाही आहे आणि महाराज इकडे येऊन तुमची भेट घेतील आणि आपली राजकारण पुढे नेऊ. ते बरंच आणाभाका घेऊन कसा बसा त्या कुतुबशाह त्याला तयार केला. इथून दक्षिण दिग्विजयाची सुरुवात झाली.